लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. शिंदखेडा शहरातील अपूर्ण कामांविरोधात सुभाष माळी यांचं आमरण उपोषण सुरू. पाणी पुरवठा योजना, निकृष्ट विकास कामे आणि सिद्धार्थ नगरातील पेवर ब्लॉकच्या बिलाचा मुद्दा ऐरणीवर. ठेकेदार व प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल. शिंदखेडा शहरातील विविध विकास कामं अपूर्ण ठेवण्यात आल्याचा तसेच काही कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुभाष माळी यांनी आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. शहरातील विकास कामांबाबत प्रशासनाकडून योग्य पाठपुरावा होत नसल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. शिंदखेडा शहरातील पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी माळी यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर आंदोलनामागील प्रमुख मागण्या आणि कारणं नमूद करण्यात आली आहेत. शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा योग्य पुरवठा करण्यासाठी त्रयस्थ समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामाची वस्तुस्थिती, कामाचा दर्जा आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा स्वतंत्रपणे आढावा घेण्यासाठी समिती आवश्यक असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय. शहरात विविध विकास कामं मुदत पूर्ण होऊनही अपूर्ण असून काही कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. शासनाकडून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात असताना कामं वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण न झाल्यास त्याचा थेट फटका नागरिकांना बसतो. त्यामुळे संबंधित कामांची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सिद्धार्थ नगर इथं पेवर ब्लॉक न बसवता संबंधित कामाचं बिल ठेकेदाराला अदा करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. प्रत्यक्षात काम झाले नसताना बिल कसे अदा करण्यात आले याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची प्रशासकीय व तांत्रिक पातळीवर सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. शिंदखेडा शहरातील जनतेची ठेकेदार आणि प्रशासनाशी संगनमत करून दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आलाय. विकास कामांमध्ये पारदर्शकता ठेवावी, कामाची गुणवत्ता तपासावी आणि नागरिकांना कामाची माहिती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आमरण उपोषण सुरू झाल्यानं प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे शिंदखेडा शहरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. संबंधित विभागानं आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये. सुभाष माळी यांच्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल घेऊन मागण्यांवर ठोस निर्णय घेतला जातो का, तसेच शहरातील कथित अपूर्ण व निकृष्ट कामाची चौकशी होते का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. यावेळी माजी नगरसेवक अरुण देसले, नगरसेवक प्रतिनिधी राहुल पाटोळे, गणेश खलाणे, प्रमोद गुरव यांनी देखील सदर उपोषणास पाठिंबा दर्शवलाय. मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा. नगर पंचायतीवर मी दिनांक आज 14/8/2026 रोजी अन्नत्याग उपोषण करत आहे. माझ्या मागण्या अशा आहेत: पाणी पुरवठा योजनेसाठी त्रयस्थ समिती नेमणूक कारवाई करण्याबाबत. विषय नंबर 2, पाणी पुरवठा योजनेतील पहिल्या टप्प्यातील किती वैयक्तिक कनेक्शन देण्यात आलेले आहेत याची माहिती मिळाली. टप्पा 3, दुसऱ्या टप्प्यातल्या पाणी पुरवठा योजनेतल्या सविस्तर नकाशा व जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्ण ठेवलेल्या ठेकेदारावर कारवाई केल्याचा तपशील. 6, सिद्धार्थ नगर येथे पेवर ब्लॉकचे वसुलीले बिले काढणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत. बुराई नदी लगतच्या पर्यटन खात्याचे रस्त्याचे साईडपट्टीचे इलेक्ट्रिक पोलचे काम संपूर्ण ठेकेदारावर कारवाई करणे. एकेदेशी नगर आणि अन्य ठिकाणी रोड गटारीचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भातलं हे माझं उपोषण सुरू. पाणी पुरवठा संदर्भात आपण याआधी उपोषण केलेलं आहे. हो, त्याआधी उपोषण केलं होतं. त्यांनी आमची ती समिती बोलवली होती, समिती नेमणूक केली, पण त्रयस्थ समितीची नेमणूक आहे ती आजपर्यंत झालेली नाही आणि ती कारवाई करण्यात आली नाही, म्हणून हे पुरतं स्थगित केलेलं उपोषण सुरू केलेलं. मागच्या 1 मेला माननीय आमचे नेते सुभाष आबा यांनी इथं आमरण उपोषण केलं होतं, पण प्रशासनाने आश्वासन दिलं होतं की आमच्या योजनेची रन अँड ट्रायल व्हावी पाणी पुरवठा. पण त्याच्यानंतर नगराध्यक्ष आमच्या कलावतीताई आणि सर्व टीमने पाहणी करून जे साईनगर म्हणजे जागीदार जो परिसर आहे तिथं जी टाकी उभारली आहे त्याच्यामध्ये वॉलचे
एकाच ठिकाणी 15 ते 16 वाल होते. पण त्याला नंतर क्षेत्राम बापूजींच्या वखार जोडून बायपास केल्यानंतर प्रभाग क्रमांक 7 आणि 6 मध्ये पाण्याच्या आता गेल्या 15 ते 20 दिवसापासून पूर्ण प्रेशरने पाणी येत नाही आणि पाईपलाईन मोठी असल्या कारणामुळे जाधवनगरहून जे पाणी येतं त्याला नागरिकांना पाण्याची समस्या आज भेडसावत आहे. याच्यावरही प्रशासनाने लक्ष द्यावे आणि आबांच्या मागणीची जी समिती निर्माण केली होती त्या समितीचे कामकाजाच्या पुढे काय झालं, त्याचा अहवाल काय आला, त्यांचं काय झालं पुढे, याच्यावर प्रशासनाने आजपर्यंत लक्ष दिलं नाहीये. म्हणून आमच्या आबांनी जे उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे लोकशाही मार्गाने, आमच्या त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.